फक्त 10 मिनिटांमध्ये आपण हा चवळीचा रस्सा केला. काय रंग आला तुम्ही बघूच शकता. आणि हा 10 मिनिटात कसा झाला? कारण आपण हा कुकरमध्ये केलेला आहे. कुकरमध्ये केला आहे त्यामुळे वेळही वाचतो, गॅसही वाचतो आणि रस्सा इतका भारी होतो ना, भाकरी, चपाती, भात सगळ्यासोबत भारी लागतो. फक्त चवळीच नाही, आणखी कोणती कडधान्य वापरू शकता हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात महत्त्वाचं, आवडला तर लाईक करा आणि अशाच रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनच्या कुकरमध्ये झटपट स्वयंपाकच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपण करतोय चवळीचा रस्सा, जो करायला अतिशय सोपा आहे, झटपट होतो कारण कुकरमध्ये करतोय आणि गॅसही वाचतो, चवीला खूप भारी लागतो. पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघूया. त्यासाठी आपल्याला लागेल भिजवलेली चवळी. 1 वाटी चवळी धुवून रात्रभर भिजवून घेतली. वाटण करायचंय त्यासाठी घेतलंय 15 ते 20 लसूण पाकळ्या, 2 ते 3 इंच ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर. सोबतच आपल्याला लागणार आहे 1 बारीक चिरलेला कांदा, 2 टोमॅटो असे मोठे कापून घेतले, 2 चमचे भाजलेल्या दाण्याचा कूट आणि चवीपुरतं मीठ. सोबतच आपलं नेहमीचं फोडणीचं साहित्य, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग, 1 चमचा बेडगी मिरची पावडर, थोडीशी हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला, चमचाभर धनेपूड. साहित्य बघितलं, रेसिपीला सुरुवात करूया. एक छोटंसं वाटण लागणार आहे. इथं मी ओला नारळ घेतलाय पाव वाटी, थोडीशी कोथिंबीर घालूया, इंचभर आलं आणि 10-15 लसूण पाकळ्या. थोडंसं पाणी घालू आणि याचं बारीक वाटण करू. आणि हे घ्या, वाटण तयार झालं. भाजी फोडणी घालू. वाटण झालं, फोडणी करूया. आपल्या सिरीजचा हिरो आपला प्रेशर कुकर. गॅस चालू करू, कुकर गरम करू आणि यामध्ये घालूया तेल. 3 टेबलस्पून तेल घालतीये मी. तुम्ही तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि हे आपलं सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं तेल आहे, जे शुद्ध पारंपरिक आहे, ज्यामध्ये केमिकल्स वापरले जात नाहीत. एकदा जरूर वापरून बघा. ऑर्डर करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि कुकरमध्ये स्वयंपाक करण्याचे फायदे काय आहेत? एकतर गॅसही वाचतो, वेळही वाचतो. शिवाय तुम्ही कमी तेलामध्ये जरी भाजी केली ना, तरी पण त्या भाजीला तरी चांगली येते. त्यामुळं कुकरचा हा पण एक फायदा आहे. तेल गरम झालं, यामध्ये घालूया मोहरी अर्धा चमचा. मोहरी तडतडली, अर्धा चमचा जिरं घालूया, पाव चमचा हिंग आणि बारीक चिरलेला कांदा. कांद्याचं प्रमाण आणखीन थोडं घेतलं तरी चालेल. कांदा परतून घेऊया. कांदा परतून घेतला तर यामध्ये घालूया तयार केलेलं ओल्या नारळाचं वाटण. ओला नारळ नसेल इथं तुम्ही सुका नारळ वापरला तरी चालेल. आता हे वाटण चांगलं 2 मिनिटं परतायचं. वाटण बघा मस्त परतलंय, छान असा मस्त सुवास येतोय. यामध्ये घालूया हळद पाव चमचा, बेडगी मिरची पावडर 1 चमचा, कांदा लसूण मसाला 2 चमचे, थोडंसं पाणी. परतून घेऊया 2 मिनिटं. हे बघा पाणी घालून मसाले परतले, त्यामुळे रंग किती मस्त आलाय. आता यामध्ये घालूयात हे टोमॅटो. टोमॅटो परतून घ्यायची गरज नाही. सोबतच चवळी घालूया, जी आपण भिजवून घेतलेली आहे. मोठी चवळी वापरली ना या भाजीसाठी छान लागते. आमच्याकडे चवळी न भिजवता सुद्धा आयत्या वेळी करायची असेल तरी सुद्धा चवळी केली जाते. तुम्हाला जर ती रेसिपी बघायची आहे चवळी न भिजवता चवळीचा रस्सा, तर मला कमेंटमध्ये सांगा. चवळी घातली, यामध्ये घालायचं आता चवीपुरतं मीठ. त्याला चांगलं परतून घेऊ. याच पद्धतीने तुम्ही हरभऱ्याची भाजी करू शकता. याच्यामध्ये थोडासा बटाटा घालून करू शकता, मोठ्या मोठ्या वांग्याच्या फोडी घालून करू शकता. मी फक्त कुकरमध्ये एक वेगवेगळा प्रकार दाखवते आणि त्याच पद्धतीने तुम्ही आणखी दुसऱ्या कुठल्या भाज्या करू शकता हे पण सांगणार आहे. फक्त तो पदार्थ बदलायचा, बाकी पद्धत सेम. चवळी परतून घेतली. आता यामध्ये घालायचं आहे पाणी. पाणी तुम्हाला रस्सा जसा घट्ट पातळ आवडतो त्याप्रमाणे घाला. मी जवळपास 1.5 कप पाणी घातलं. थोडासा भाजलेला दाण्याचा जाडसर कूट साधारण 1 चमचा किंवा नाही घातला तरी चालेल. आणि सगळ्यात शेवटी घालूया 1 चमचा धणेपूड. धणेपूड घातल्याचे 2 फायदे आहेत. चव खूप छान येते भाजीला आणि धणेपूड भाजी मिळून येण्यासाठी सुद्धा मदत करते. त्यामुळे तुम्हाला जर दाण्याचा कूट घालायचा नसेल तर चमचाभर धणेपूड जास्तीची घातली तरी चालेल. सगळं घालून झालंय. कुकरचं झाकण लावायचं आणि याच्या 2 शिट्ट्या करायच्या. 1 शिट्टी मोठ्या आचेवर, दुसरी शिट्टी कमी आचेवर. याने काय होतं, कोणतंही कडधान्य अगदी व्यवस्थित शिजतं. बऱ्याचदा बघा त्याचं साल उकलून येतं, तसं अजिबात होत नाही. पहिली शिट्टी मोठ्या आचेवर करायची. त्यानंतर जेवढ्या शिट्ट्या तुम्ही करणार असाल, मग छोले हरभऱ्याप्रमाणे शिट्टीचं प्रमाण आपण कमी जास्त करतो. 1 शिट्टी मोठ्या आचेवर करायची आणि बाकीच्या कमी आचेवर करायच्या. शिट्ट्या करून घेऊ. तर कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत. बघूया चवळी कशी झाली आहे. मस्त झाली ना, रंग किती मस्त आलाय. आणि हे घ्या, आपली चवळीची भाजी किंवा चवळीचा रस्सा तयार झालाय. हा जो टोमॅटो असतो ना वरून घातलेला, तो असा भातासोबत खाताना असा
एक घासासोबत चुरायचा, खूप मस्त लागतो. फक्त तुम्हाला एकदा दाखवते की चवळी कशी शिजली. हे बघा, छान मऊसूत चवळी शिजलेली. यामध्ये तुम्ही बटाट्याच्या फोडी वगैरे सुद्धा घालू शकता. आणि तुम्हाला याचा रस्सा दाखवते. हे बघा, मिळून आलेला आहे. अजिबात पाणी एकीकडे, रस्सा एकीकडे झाला नाही. यापेक्षा थोडा घट्ट करायचा असेल तर पाणी थोडंसं कमी घालावं लागेल. आता यावर घालूया बारीक चिरलेली कोथिंबीर आणि याला मिक्स करून घेऊ आणि मस्त असा हा चवळीचा रस्सा सर्व करू. हा तुम्ही चपातीसोबत, भातासोबत, भाकरीसोबत खाऊ शकता. इथं मी कांदा लसूण मसाला वापरून हा रस्सा केलेला आहे. तुमच्याकडे तुम्ही जो कोणता मसाला वापरता, मग तुम्ही मालवणी मसाला वापरू शकता, त्याचबरोबर तुम्ही नगरचे असाल तिकडचा काळा मसाला वापरू शकता. तुमच्याकडचा जो साठवणीचा मसाला आहे तो वापरून तुम्ही ही भाजी करू शकता. तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने कुकरमध्ये वेगवेगळ्या भाज्या करू शकता. इथं मी कडधान्यात चवळी वापरली आहे. तुम्ही दुसरं कोणतंही कडधान्य घेऊन या पद्धतीने करा. मटकी केली तरीसुद्धा चालेल. फक्त शिट्टी मात्र एकच करावी लागेल जर मटकी असेल तर. करून बघा, कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.